हॅलो. तर आज होता संडे आणि त्यामुळे मी तीर्थकला घेऊन गेले होते ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये. तर ह्या ट्रॅम्पोलिन पार्क बद्दल एक आठवण आहे, ती म्हणजे की एकदा हे ट्रॅम्पोलिन पार्क जे आहे ते मुक्त विद्यापीठ फाटा जो आहे गंगापूर गावाच्या पुढचा, तर हे तिथे आहे. एकदा मी तीर्थकला कॉलेजला घेऊन जात होते माझ्यासोबत, तेव्हा त्यांनी तिथे बघितलं होतं ते. आणि मी तेव्हा त्याला नेऊ शकले नव्हते, कारण तेव्हा माझी इतकी परिस्थिती नव्हती की मी त्याला तिथं एवढं तिकीट वगैरे काढून मी त्याला तिथं खेळवू शकाल. पण आज माझी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे मी त्याला घेऊन त्याच ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये गेले, तिथेच मुक्त विद्यापीठ फाट्याच्या तिथे जे ट्रॅम्पोलिन पार्क आहे तिथेच. त्यांनी खूप मज्जा केली, खूप मस्ती केली, खूप खेळला आणि मला ते बघून खूप छान वाटत होतं. कुठं ना कुठं ही एक अचिव्हमेंट आहे माझी स्वतःसाठी. ही काही खूप मोठी गोष्ट नव्हती किंवा नाही आहे, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की मी एक वेळ होती जेव्हा त्याच्यासाठी काहीच करू शकत नव्हती आणि आज मी त्याच्यासाठी करते. म्हणतो आपण की पैसा सगळं काही नाही, पण पैसा बरंच काही आहे. आज पैसे होते म्हणूनच मी त्याला हा आनंद देऊ शकले. आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट मला ही सांगायची पालकांना, की आपलं मूल दिव्यांग आहे म्हणून त्याला कुठल्याही गोष्टींपासून वंचित ठेवू नका. त्याला प्रत्येक खेळाचा, प्रत्येक गोष्टीचा, सभोवतालच्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ द्या. इतर मुलांसोबत मिसळू द्या. आपलं मूल कुठेही कमी नाही. आपल्या मुलाला कमी समजून त्याला सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवू नका. त्याला जे काही करायचं आहे ते करू द्या. त्याला पाठिंबा द्या, त्याला बळ द्या. पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे ते तर आपण करतोच आहे, पण मी समजू शकते की बऱ्याच अडचणी असतात. फक्त एवढं सांगेन मी की आपल्या मुलाला कुठेच कमी समजू नका. मला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कधीही माझी काही मदत असल्यास नक्की मला कळवा.